कैलास रामा शिवचंद्र मोई फईंद्र माता मुक्ती जळावी कारेंद्र शंधू बहुदुःखहारी तुझवीन शंभो मजकोन तारी। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे। महाशिवरात्र हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस। या दिवशी भगवान शंकरांच्या उपासनेसाठी भगवान शंकरांची उपासना करायची असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्र निमित्त आपण शिवलीला ग्रंथाचं पारायण कसं करावं, काय नियम अटी आहेत। तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता, तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता, 1 दिवसीय तुम्ही पारायण करू शकता, 5 दिवसाचं पण तुम्ही पारायण करू शकता। तर नियम अटी काय आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही बघा, आज जरी तुम्ही पारायण केलं तर 21 ते 27 तारखेपासून जरी पारायण केलं तरी बघा तरी चालेल। ज्यांना 7 दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी 3 दिवसाचं करावं। ज्यांना 3 दिवसाचं पण करणं शक्य होत नाही त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसभरात तुम्ही बघा शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकता। शिवलीला अमृत ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे, खूप असा दिव्य असा ग्रंथ आहे। नेहमी आपण बघा श्रावण महिन्यामध्ये शिवलीला ग्रंथाचं पारायण करत असतो। खरं तर बघा वर्षातून एकदाच पारायण होते। महाशिवरात्र निमित्त सुद्धा तुम्ही जर पारायण करू शकता। शिवलीला अमृत पारायण अतिशय प्रभावी पारायण आहे। शारीरिक, मानसिक, आर्थिक, सांसारिक कितीही प्रकारचे त्रास असो, कष्ट जरी तुम्ही बघा शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केलं तर तुमच्या सगळ्या समस्या पूर्ण होतीलच। तुम्हाला माहिती आहे का, जन्म द्यायचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे, आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे। मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे भगवान शंकरांच्या हातात आहे। म्हणून अडचणी, दुःख, संकट, त्रास कितीही तुमच्या बघा आयुष्यात कष्ट चालू असेल तरी तुम्ही नक्कीच शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करावं। महाराजांच्या कृपेने सगळं काही चांगलं आहे तरी सुद्धा देवाने दिलेलं आहे, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही शिवलीला ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता। आपण संसारिक माणूस आहोत, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट, दुःख, त्याच्यासाठी 7 दिवस बघा खूप महत्त्वाचे आहेत पारायण करण्यासाठी। शिवलीला अमृत ग्रंथ 1 ते 14 अध्याय आहेत, 15वा अध्याय त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे, पण आपल्याला 14 अध्याय पठण करायचे आहेत। तर ते बघा थोडे मोठे आहेत, पण 14 अध्याय जरी तुम्हाला 7 दिवसात पारायण करायचं असेल तर रोज तुम्हाला बघा 2-2 अध्याय तुम्ही 2-2 अध्याय या पद्धतीने तुम्ही 7 दिवसात पारायण करू शकता। 1 दिवशी पारायण करू शकता। ते कसं महाशिवरात्रीच्या दिवशी एका बैठकीत तर शक्य होणार नाही, तर तुम्ही बाकीचे पण कामं असणार आहेत, तर तुम्ही बघा थोडं थोडं या पद्धतीने तुम्ही करू शकता। 1 दिवशी पारायण करण्यासाठी तुमच्याकडे एवढा वेळ आहे का? आपल्याकडे बघा खूप जबाबदारी असतात, तर ते घरातल्या पण बाहेरच्या मुलं बाळ असतात सगळे काही। तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी सुट्टी जरी असली तरी स्वयंपाक, सेवा पण आपल्याला करायची असते। ज्यांना बघा नाही शक्य होत ना त्यांनी 3 दिवसाचं जरी केलं तरी चालेल। 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही बघा पहिल्या दिवशी 5 आणि 4 या पद्धतीने तुम्ही बघा अध्याय पठण करू शकता। मांडणी करायची गरज आहे का? तुम्हाला करायची असेल तर करा, देवघरात बसून पारायण करू शकता। ताई प्रवासात करताना इकडे तिकडे नाही, पारायण देवघरात बसूनच करायचं असतं। तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तो देवासमोर ठेवून तुम्हाला वाचून झाल्यावर बघा ते जागेवर ठेवू शकता। या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता। पारायण करण्याची एक पद्धत असते, तुम्ही पहाटे पण वाचू शकता, 12 ते 12:30 दरम्यान पण वाचू शकता, प्रदोषकाळी संध्याकाळी सुद्धा तुम्ही वाचू शकता। 3 दिवस जे बघा 3 दिवस करणार आहे त्यांच्यासाठी सांगते। पहिल्या दिवशी बघा 5 अध्याय वाचायचे आहेत, सकाळी तुम्ही 2 अध्याय वाचू शकता, संध्याकाळी तुम्ही 3 अध्याय वाचू शकता। या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता दिवसभरात। संसारी आयुष्यात बघा माणसाच्या प्रचंड जबाबदारी असतात, घरातली कामे, मुलांची शाळा, हे सगळ्या करून बघा आपण परमात्मा तो आहे खूप महत्त्वाचा आहे। तर ज्यांना एका बैठकीत बघा करणं शक्य होत असेल तर त्यांनी आवर्जून करावं। ज्यांना नाही शक्य होत त्यांनी बघा थोडं अध्याय तुम्ही पठण केले तरी चालेल। काहीही होत नाही, कुठलाही देव कधीच वाईट करत नाही, देव फक्त भक्तीचा भुकेला आहे। तुम्ही किती छान पद्धतीने देवाची सेवा करत आहात ते जास्त महत्त्वाचं आहे। 3 दिवसाचं करा, 5 दिवसाचं करा, 1 दिवशीय करा, तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही पारायण करायचं आहे। आता बघा नियम अटी काय आहेत। शिवलीला अमृत ग्रंथचं पारायण करायचं असेल तर बघा घरात मांसाहार करू नका, ब्रह्मचर्याचं पालन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कांदा लसूण इथे काय गुरुचरित्र ग्रंथासारखं नियम नाही आहे। आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा सात्विकता असणं महत्त्वाचं आहे। कांदा लसूण हे तामसी आहे, म्हणून कांदा लसूण वर्ज्य केलेलं आहे, ते पाळावं। बाकीचं तुम्ही सगळं खाऊ शकता, मग तुम्ही भात,
चपाती भाकरी तुम्ही सगळं काही खाऊ शकता. गुरुचरित्र ग्रंथ एवढे नियम नाही आहे. फक्त कांदा लसूण वर्ज्य करावा. होत असेल तर तेवढं करावं. तर तुम्ही 3 दिवसाचं करा, तुम्ही 1 दिवसाचं करा किंवा तुम्ही 5 दिवसाचं केलं तरी तेवढा दिवस तुम्ही करणार आहे तेव्हा तुम्ही बघा खाऊ नका, बाकीच्यांना खाऊन द्या. मांडणी करायच्या आधी भगवान शंकरांच्या मंदिरात बघा जवळपास जर मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला पाण्याने बघा अभिषेक करायचा आहे भगवान शंकरांना आणि प्रार्थना करायची आहे. माझ्याकडून तुम्ही बघा पारायण करून घ्या. घरी या शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर देवासमोर बसून काळ्या रंगाचं वस्त्र न घालता पांढऱ्या रंगाचं असेल तर तो अतिशय उत्तम. रोज बघा वाचेपर्यंत तुम्हाला पांढरे कपडे साडी ड्रेस घालायचा आहे. तर बघा बांगड्या घालायच्या आहेत. तर कपाळी बघा भस्म लावून घ्यायचं आहे. भगवान शंकरांना सुद्धा भस्म लावा. डोक्यावर पदर घ्या किंवा तुम्ही बघा जर ड्रेस घातला असेल तर ओढणी घ्या. तर वस्त्रावर बसूनच पारायण करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे. महाशिवरात्रानिमित्त भगवान शंकरांची सेवा करण्याचा उत्तम काळ मिळालेला आहे. आपण का नको करायला? तर 2 अध्याय जर तुम्ही पठण केले तर उद्यापासून ज्यांनी माझा हा व्हिडिओ बघा लेट पाहिला तर त्यांची जर इच्छा असेल तर महाशिवरात्रीच्या नंतर सुद्धा तुम्ही 2-3 दिवस पठण केले तरी चालेल. कोणाला बघा 7 दिवसाचं जरी करायचं असेल तर महाशिवरात्रीला सांगता नाही झाली तर त्याच्यानंतर 2ऱ्या-3ऱ्या दिवशी जरी झालं तरी चालेल. वेळेच्या आधी जर पारायण नाही झालं तर देव काही शिक्षा करतो का? असं नाही आहे बरं का. अडचणी असल्या तर तुमची इच्छा जरी असेल तर तुम्ही बघा 22ला 23ला जरी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पारायण करू शकता. शिवलीलामृत ग्रंथ प्रत्येक अध्यायामध्ये आपापली बघा फलश्रुती असते. पारायण करत असताना दिवा लावून घ्यायचा आहे. दीप प्रज्वलित करून सेवा करायची आहे. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे. 11वा अध्याय हा रुद्र अध्याय मानला गेला आहे. तोही बघा शिवलीलामृताचा मेरुमणी मानला गेला आहे. या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण एक बघा पारायण करायचं आहे. पण ज्यांना नाही शक्य होत, ताई माझं लहान बाळ आहे नाही शक्य होत तर बघा माझ्याकडून नाही होणार मग मी काय करू शकते? तर तुम्ही बघा महाशिवरात्रीपर्यंत 1 अध्यायाचं पारायण करू शकता. म्हणजेच काय तर 11वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. जो 11वा अध्याय पठण करत असतो ना त्याला रुद्रपठण केल्याचं त्याला पुण्य मिळत असतं. ते ब्रह्मांडाकडून बघा पण त्याला 7 असते म्हणून शिवलीलामृताचे 11वा अध्याय रुद्र अध्याय मानला गेला आहे. प्रत्येक ग्रंथामधून काही ना काही बघा मिळणार आहे. संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण जरी केलं तर या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहे. तर माझ्याकडून नाही होणार तर मी फक्त 11वा अध्याय पठण करू शकते का? तर हो, तुम्ही 11वा अध्याय सुद्धा बघा पठण करू शकता. संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण जरी केलं तर बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येणार आहे. भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत. भक्तांच्या एका हाकेला सुद्धा धावून येणारे आहेत, त्यात काही शंका नाही. तर पारायण झाल्यावर उद्यापन कसं करायचं? उद्यापनाच्या दिवशी महाशिवरात्र असो किंवा दुसऱ्या दिवशी असो किंवा 3ऱ्या दिवशी असो तर ज्यांना बघा 3 दिवसाचं पारायण केलं असेल तर भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता. जानवजोड भगवान शंकरांना अर्पण करा. तर तुम्ही बघा शिदा गहू साखर पांढरं वस्त्र हे भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही अर्पण करा. ज्याला गरज आहे दान करताना बघा समोरच्याला पण त्याची गरज पाहिजे. मंदिरात तुम्ही बघा गुरुजी नसतील तर तुम्ही ते सगळं बघा सामान उचलून एका बघा गरजूंना तुम्ही दान करा. घरात दही भाताचा नैवेद्य दाखवा तरी चालेल. पठण करा. भगवान शंकरांची उपासना खूप महत्त्वाची आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचं तुम्ही रोज आवर्जून तुम्ही करू शकता. या पद्धतीने शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी 11वा अध्याय पठण केला तरी चालेल. याचा अर्थ असा आहे का संपूर्ण अध्याय पठण नाही करायचा? जर 11वा अध्याय रुद्र अध्याय आहे तर बाकीचे पण बघा अध्यायाची फलश्रुती आहे तेवढीच महत्त्वाची आहे. ज्यांच्याकडे ग्रंथ नाही आहे आम्ही मोबाईलवर वाचू शकतो का? मला सांगा. शिवलीलामृताचा हा दिव्य ग्रंथ आहे. आपल्या घरात असणं महत्त्वाचं आहे. घरात असला की आपली बघा दृष्टी पडते. आपल्याला पण वाटतं की पारायण करावं. मोबाईलवर वाचू नका. अध्यात्म गुगलवर शोधण्यासारखं नाही आहे. विज्ञान तुम्हाला माहिती आहे का? नेहमी असं म्हटलं की विज्ञान ज्या ठिकाणी पोचलं आहे त्या ठिकाणी अध्यात्मक आधीच पोचलं असणार आहे. तर एखादा बघा मंत्रस्तोत्र शोधणं तुम्ही शोधू शकता मोबाईलवर. हा ग्रंथ बघा संपूर्ण गुगलवर वाचू नका. हे मात्र बघा चुकीचं आहे. आपल्या घरात ग्रंथ असणं हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण पारायण करणं शक्य होत नाही तर तुम्ही बघा यूट्यूबला तुम्ही 11वा अध्याय तुम्ही वाचू शकता. तर या पद्धतीने बघा आपल्याला
पारायण करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.